नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कुठलाही रोड असू द्या, महामार्ग असू द्या, कुठल्याही म्हणजे कुठल्याही महाराष्ट्र असो, आपल्या देशातला असो, टमटम चालतात त्या रोडवर गावखेड्याला जायसाठी, किंवा आपल्याकडे वडाप बोलतो, छोट्या रिक्षा बोलतात ॲप पे म्हणून, त्याच्यातनं प्रवासी वाहतूक होते. पण ज्यावेळेला प्रवासी वाहतूक तुम्ही करता ना, त्यावेळेला कमीत कमी मोठा रस्ता असो, कुठलाही रस्ता असू दे, एखाद्या प्रवाशाने जर हात दाखवला तर तुमचं कर्तव्य आहे गाडी बाजूला घेणं. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. प्रवासी वाहतूक करतात ना, मी बोललो ना, टमटम असो, रिक्षा असो, कुठलंही असो, 10 ते 15 20 रुपयाचं भाडं असतं. पण थोडं आपल्या ड्रायव्हर, आपण ड्रायव्हिंग करतो म्हणजे आपल्याला थोडं तरी गाडी चालवण्याचं ना पूर्ण ज्ञान, मी कायम बोलतो ना, पूर्ण ज्ञान पाहिजे. इतक्या मोठ्या रोडवर तुम्ही गाडी मधोमध उभी करता, बुद्धीचा भाग तरी पाहिजे का नाही? पाठच्या गाडीला कळणारच नाही ना की तुम्ही कशासाठी थांबलाय, म्हणजे अचानक थांबला तुम्ही, आणि तेही मधल्या लेन मध्ये. असं नाही की बाजूला हात दाखवून, सिग्नल दाखवून तुम्ही गाडी बाजूला लेफ्टला गाडी उभी केली तर एक चालून जातं, चला भाडं तुम्ही उचलताय म्हणून. मधल्या लेन मध्ये कोण उभं करतं? आणि त्याचे परिणाम काय झाले? बर, या गोष्टीमध्ये भले त्यांनी गाडी उभी केली, पाठच्या गाडीने ठोकली, पण ज्याचा काही दूरवर संबंध नाही, त्या बाईकवाल्याचा अपघात झाला. या घटनेशी काही संबंध नसताना थोडं आपण गाडी चालवतोय म्हणजे थोडं तर ज्ञान पाहिजे की आपण जब प्रवासी उचलतोय तर गाडी कशा तऱ्हेने थांबवली पाहिजे. 10-15 रुपयाच्या, 20 रुपयाच्या भाड्यासाठी तुम्ही अशी गाडी थांबवता. मी सगळेच ड्रायव्हर बोलत नाही, काही असे असतात त्यांचे अर्धवट बुद्धी असते, त्याचा हे परिणाम आहेत. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.